माझ्या घराला मोबदला फार कमी आहे. 2017 पासून मी अर्ज करीत आहे, त्याचा काही ते या काढलेला नाही. वारंवार फसवणूक करीत आले. तर आता मी स्वतःला आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. मी फार कंटाळून आत्मदान करत आहे. शिवला अर्ज केला, तसे याला पण अर्ज केला, मंत्र्याला अर्ज केला. परत ते याचा आधी मंत्री आहे तो पुनर्वसन मंत्री, त्याला पण अर्ज केला. तेही काही माझी काही दखल घेतली नाही. तर मी आता 15 ऑगस्ट रोजी आत्मदान करत आहे. याला ते नकारच देतात ना. ते 2 वेळ मोजून नेलं, फक्त कागदपत्र ते हे करतात, इकडनं मोजून नेतात, तिकडं कागदपत्र गाल करतात ते मूल्यांकनाचे. तर ते काय शीट हरवले असं करतात, वारंवार असं आम्हाला फसवणूक करतात. माझ्या घरापेक्षा लहान घरं आहेत, त्यांना माझ्यापेक्षा भरपूर रक्कम आहे. हो, पडव्याच आहेत ना काहीकांच्या साध्या पडवे आहेत, त्यांना पण 10-20 लाख रुपये दिलेले आहेत. तर त्याच्यापेक्षा माझं घर किती पटीने मोठं आहे. तर मला त्याचा मोबदला जे लोकांना दिलाय ते मला द्यावा ना. ते जे लोकांना दिलाय ना तेच मला द्यावा. मी काय त्यांच्याकडे काय जास्त मागत नाही, असं माझं म्हणणं आहे. माझ्या घरानुसार मला द्यायला आता चालू याच्याने मला ते द्यावं ना. एलोशन रिस्पॉन्स येतोय का काही? काय नाही अद्याप तर काय नाही आलेलं, कोणाकडनंच नाही आलेलं. तुम्ही ठाम निश्चय काय केलेला आता? मी आता आत्मदानच करणार आहे. मला फक्त मरणच दिसतो ना आता. फक्त एकच पोलिसांना विनंती आहे, ते मला सहकार्य करावा ना. माझा मृतदेह याचा अंबरनाथ MIDC ला न्यावा, एवढाच फक्त माझी विनंती. नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा.